एकदा एका दाट हिरव्यागार जंगलात एक खूपच खास आंब्याचं झाड होतं. त्या झाडाला सगळे प्राणी जादुई आंब्याचं झाड म्हणायचे, कारण त्यावर लागणारे आंबे साधे नव्हते. जे कोणी तो आंबा खाईल त्याची एक चांगली इच्छा पूर्ण व्हायची. त्या जंगलात चिंटू नावाचा एक छोटा माकड राहत होता. तो खूप खोडकर होता, पण मनाने खूप चांगला होता. एक दिवस त्याला त्या जादुई झाडाबद्दल कळलं. तो लगेच झाडाकडे धावत गेला. झाड खूप उंच होतं आणि त्यावर सोन्यासारखे चमकणारे आंबे लागले होते. चिंटूने एक आंबा तोडला आणि खाल्ला. त्याने डोळे बंद करून इच्छा केली, मला खूप सारे केळी मिळावीत. क्षणात त्याच्या आजूबाजूला केळ्यांचा ढीग तयार झाला. चिंटू खूप खुश झाला, पण तेवढ्यात त्याला एक छोटासा ससा रडताना दिसला. काय झालं? माझं घर वादळात तुटलं आहे. मला राहायला जागा नाही. अरे रे, रडू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. धन्यवाद चिंटू. हा एक आयडिया आहे. हो. चिंटू थोडा विचारात पडला. तो पळत जाऊन पुन्हा एक सासा, आंबा तोडून हे घेऊन घे. आला. हे त्याने तो जादुई आंबा सशाला आहे, दिला तुला आणि मदत करेल. म्हणाला, तू इच्छा कर. सशाने आंबा खाल्ला आणि म्हणाला, मला एक सुरक्षित घर मिळावं. लगेच त्याच्या समोर एक सुंदर छोटं घर उभं राहिलं. दुसऱ्या दिवशी चिंटू जंगलात फिरत असताना त्याला एक हरिण दिसले. त्याने त्याला विचारले, काय झाले, तू एवढा दुःखी का आहेस? हरिण म्हणाले, मला पाणी पिण्यासाठी खूप लांब जावे लागते. मीच नाही तर सगळ्या प्राण्यांना खूप लांब जावे लागते. तेव्हा पाण्याचे छोटे तलाव इथेच जंगलाच्या मधोमध असते तर बरे झाले असते. ते ऐकून चिंटू म्हणाला, थांब, एक आयडिया आहे. हा आंबा खा, मग बघ मजा. हरिणने तर आंबा खाल्ला आणि आश्चर्य काय, बाजूला एक तलाव तयार झाला. तलावात जाऊन पाणी प्यायले. हरिण आणि चिंटू खुश झाले. त्या दिवसापासून चिंटूने ठरवलं, जादूचा वापर फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना मदत करण्यासाठी करायचा.